तुटे भवरोग तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसोण शके पाप वसोण शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रार्थना पांडुरंगा करू प्रथमा हे पांडुरंगा प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा कृपादाने कथेचा बाबा गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू हे बाबा पांडुरंगा करू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबाचे नाम
उच्चारिता खंडे जन्म. प्रस्तुत प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग पंचमवेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध असे असलेले संत जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील नामपर प्रकरणातील सेवेकरता निवडलेला अभंग आहे. विठ्ठल 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 आजच्या अभंगामध्ये जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज हे नाम महात्म्याचं महात्म्य सांगणार आहेत. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील माझ्या वाट्याला आलेली ही सेवा. आता हा अखंड हरिनाम सप्ताह कशाच्या निमित्ताने आहे हे सर्वांना ज्ञात आहे, परंतु सांगण्याचं एक आद्य कर्तव्य असतं. वक्त्याचं हे आद्य कर्तव्य आहे. असलेलं ग्रामदैवत श्री हनुमंतराया यांचा जन्म उत्सवाचा हा असलेला हा सप्ताह आपण सहज बोलून जातो की हनुमान जयंती. काय बोलतो आपण? हनुमान जयंती. पण हनुमान जयंती नाही, हनुमान जन्म उत्सव. विठ्ठल विठ्ठल आणि त्या निमित्ताने हा असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील माझ्या वाटेला आलेली ही 3ऱ्या दिवसाची, बरोबर ना, झाले 6व्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. समस्त लांबजेवाडी भजनी मंडळ यांच्या माध्यमातून आणि हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज सूर्यवंशी आमचे गणेश भाऊ असतील यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. आणि तुम्हा सर्व श्रोतृ वर्गाचा, गायक वादक गुणीजन मंडळी, दत्ता महाराज असतील, आणखी शिवदास महाराज असतील, मृदुंगाचार्य महाराज असतील, या सर्वांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. आता सकाळीच 2 कीर्तनं झालेली आहेत आणि आता हे 3रं कीर्तन आहे, त्यामुळे थोडा आवाजाला मार खातोय. परंतु जी साऊंड सिस्टम आहे ही अत्यंतिक उत्तम पद्धतीची आहे. अशीच जर साऊंड सिस्टम मला प्रत्येक कीर्तनात जर भेटली तर किमान 5 वर्ष आयुष्य आणखी वाढेल. विठ्ठल विठ्ठल हॅलो, आवाज वाढवला का काय? चांगला आहे म्हटल्यावर आवाज वाढवला. इको देऊ नका आवाजाला. ही अशी असलेली कीर्तन रूपी सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आणि तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, तुटे भव रोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. आजचं जे कीर्तन आहे ना, हे कीर्तन तुम्हाला बरं वाटावं असं बिलकुल करणार नाही. पुन्हा ऐका, व्यवस्थित ऐका. आजचं जे कीर्तन आहे हे तुम्हाला बरं वाटेल असं करणार नाही, परंतु तुमचं बरं होईल असं नक्कीच करणार आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज बोलतात की तुटे भव रोग. आजच्या अभंगामध्ये महाराज नामाचं महात्म्य सांगतात. सर्वप्रथम नाम महात्म्य हे 2 प्रकारांनी पटवलं जातं किंवा सांगण्यात येतं. कोणत्या 2 प्रकाराने सांगण्यात येतं? तर पहिलं आहे स्वरूपाने आणि दुसरं म्हणजे तुलनेनं. स्वरूपाने म्हणजे कसं महाराज?
स्वरूपाने जेव्हा नाम महात्म्य सांगितलं जातं त्यावेळेस ते कसं सांगितलं जातं? माऊली ज्ञानोबराये त्यांच्या सद्गुरूंचं वर्णन करत असताना म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदी वर्षतीये. हो, माऊली ज्ञानोबराय म्हणतात की जय जय ओ शुद्धे, उदार, प्रसिद्ध असे अनेक विशेषण माऊलींनी वापरली. परंतु आपल्या लक्षात येतं हे झालं स्वरूपाने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाम महात्म्य सांगितलं जातं हे तुलनेनं सांगितलं जातं, म्हणजे कोणाची तरी तुलना करून सांगितलं जातं. मग स्वरूपाने जे नाम महात्म्य सांगितलं जातं हे ज्ञान्यांकरिता असतं. कोणांकरिता असतं? ज्ञान्यांकरिता स्वरूपाने सांगितलं जातं. आणि ज्या वेळेस अज्ञानी माणसाला ज्ञानापर्यंत पोहोचवायचं असतं किंवा ज्ञानी बनवायचं असतं त्यावेळेस त्याला तुलनेनं सांगितलं जातं. आता तुलनेनं कसं सांगितलं जातं याचं छोटंसं उदाहरण देतो व्यवहारातलं, म्हणजे आपल्या लक्षात येईल. एका महिलेनं तिच्या नवऱ्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला. कशाचा स्वयंपाक केला? पुरणपोळीचा स्वयंपाक केला. नवऱ्याला आसन टाकलं, खाली बसवलं, गरम गरम तव्यावरची पोळी काढली आणि नवऱ्याच्या ताटात वाढली. नवऱ्याने त्या पोळीला हात लावतोय की नाही लावतोय तोपर्यंत त्या महिलेने विचारलं, कशी झाली? काय म्हणली? कशी झाली? त्याने सांगितलं, अगं घास तरी मोडू दे. तेवढ्यात पुन्हा विचारलं, कशी झाली? त्याने सांगितलं, अगं तोंडात अजून घास घातला नाही त्याच्या अगोदरच विचारते. त्याने सांगितलं, घाला ना पटकन तोंडात घास, मला सांगा कशी झाली. त्यांनी गडबडीने ती गरम पोळी मोडली. आता पुरणाचा चटका कसा बसतो माहितीये सगळ्यांना. पटकन त्यांनी गडबडीने ते पोळीचा घास मोडला आणि तोंडात फुकत फुकत घालतोय की नाही घालतोय तेवढ्यात तिने पुन्हा विचारलं, कशी झाली? त्याने सांगितलं, अगं थांब, जिभेवर तरी जाऊ दे. त्यांनी कशी बशी जिभेवरती पोळी ठेवली तेवढ्यात पुन्हा विचारलं तिनं, अहो सांगा ना कशी झालीये. तिने सांगितलं, आत्यंतिक सुंदर झाली. काय म्हटलं? आत्यंतिक छान झालेली आहे. पण छान झाली असं म्हटल्यानंतर जिचं समाधान होतंय तिला बायको कसं म्हणावं? त्यांनी गडबडीने तोंडात घातली. त्यांनी विचारलं, कशी झाली? ते म्हटलं, अगं खरंच छान झाली. ती म्हटली, नाही खरं सांगा कशी झाली, वाटलीस तर आणखी एक घ्या, पण खरं सांगा कशी झाली. त्याने पुन्हा सांगितलं, अगं खरंच छान झाली. मग त्याच्या लक्षात आलं हिला काय पाहिजे. त्याने सांगितलं, माझ्या आईपेक्षा छान झाली. काय सांगितलं? माझ्या आईपेक्षा छान झाली. मग ती म्हणली, आता हा म्हणजे काय केली? कोणाची तरी तुलना केली. म्हणजे कोणाची तरी तुलना केल्याशिवाय आपल्याला नाम महात्म्य समजत नाही. मग नाम महात्म्य समजण्यासाठी कशी कोणाची तरी तुलना करायची? तर तुकोबारायांचा अभंग आहे, चंदनाचे हात पायही चंदन. महाराज ज्यावेळेस वर्णन करावं लागतं संतांचं, कसं वर्णन करावं लागतं? चंदनासारखे जे झिजतात. ज्यावेळेस कोणाची तरी आपण तुलना करतो त्यावेळेस आपल्याला ते नाम महात्म्य कळतं. तसं नाम महात्म्य दोन प्रकाराने कळतं, एक स्वरूपाने आणि एक तुलनेनं. हे आपल्या लक्षात आलं. मग महाराज आपण ते नाम का घ्यायचं? तर का घ्यायचं त्याचं कारण असं आहे, कारण हे आहे कलियुग. आणि कलियुगामध्ये काय महाराज सगळ्यात महत्वाचं आहे? कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये नामाशिवाय गती नाही. महाराज एक श्लोक येतो शास्त्रामध्ये, कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मुखैहि द्वापारे परिचर्यायाम कलौ तद्हरि कीर्तनात. कृतयुगामध्ये म्हणजे सतयुगामध्ये ध्यानयुक्त नाम घेतलं की त्याला भगवत प्राप्ती होत होती. कोणत्या युगामध्ये? कृतयुगामध्ये. त्रेतायाम यजतो मुखैहि, त्रेतायुगामध्ये यज्ञ याग क्रिया कर्म केलं की त्याला भगवत प्राप्ती होत होते. द्वापारे परिचर्यायाम, द्वापर युगामध्ये भगवंताची सेवा केली, भगवत भक्ती केली की त्याला ईश्वर प्राप्ती होत होती. आणि शेवटी सांगतात कलौ तद हरिकीर्तनात, कलियुगामध्ये भगवंताच्या हरिकीर्तनामध्ये नामस्मरण केलं की त्याला मुक्ती प्राप्त होते. विठ्ठल
सत्ययुगातील आणि कृतयुगातील. कृतयुगामध्ये ध्यानयुक्त नाम घेतलं की त्याला कृतयुग म्हणायचं, आणि नामयुक्त ध्यान घेतलं की त्याला कलियुग म्हणायचं. मग महाराज असं असलेलं हे जर नाम आम्ही घेतलं तर काय होईल? महाराज अभंगाच्या प्रथम चरणात तुटे भव रोग, तुटे भव रोग, तुझे भव रोग, तुझे भव रोग, संचित क्रिया मान भोग, संचित क्रिया मान भोग, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, संचित क्रिया मान भोग, संचित क्रिया मान भोग, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. तुटे भावा रोग, संचित क्रिया मान भोग, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. तुझे भावा रोग, क्रिया मान भोग, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. तुटे भवरोग, तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम. ऐसे म्हणजे कैसे? महाराज सांगतात ऐसे म्हणजे कैसे विठोबाचे नाम. संचित क्रियमान भोग तुटे, ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता खंडे जन्म, ऐसे विठोबाचे नाम. वसो न शके पाप, ऐसे विठोबाचे नाम. तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया, ऐसे विठोबाचे नाम. महाराज म्हणतात की विठोबाचं नाम कसं आहे आणि ते घेतल्यानंतर आम्हाला काय फायदा होणार आहे महाराज? तर आपलं दुःख निघून जाणार आहे. काय निघून जाणार आहे? दुःख निघून जाणार आहे, आपली भीती निघून जाणार आहे. महाराज प्रत्येकाला भीती आहे, इथं जेवढे बसलेत ना या प्रत्येकाला भीती आहे. कसली भीती आहे महाराज? मरणाची. कशाची भीती आहे? प्रत्येकाला मरणाची भीती आहे. एक सामान्य उदाहरण देतो. आपण पायात चप्पल का घालतो गणेश भाऊ? काटा मोडू नये म्हणून, ठेच लागू नये म्हणून. जर समजा लागलीच ठेच, मोडलाच काटा, तर काय होईल? जखम होईल. बरं झालीच जखम, काय होईल? माणसाला जखम होईल याची भीती नाही, काटा मोडल याचीही भीती नाही. माणसाला भीती आहे, मी जर पायात चप्पल घातली नाही आणि जर मला ठेच लागली तर ठेच लागल्यानंतर जखम वाढत जाईल आणि वाढता वाढता मी जाईल, याची माणसाला भीती आहे. बरोबर आहे ना? म्हणजे माणसाला कशाची भीती आहे? मरणाची भीती आहे महाराज. आणि ते असं असलेलं जे मरण आहे त्याला चुकवण्याचं जर कोणतं साधन असेल तर तुकोबाराय म्हणतात ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. महाराज जन्माच्या जन्म काय होऊन जातात? खंडून जातात. महाराज आपल्याला प्रत्येकाला भीती आहे. कशाची? मरणाची. आताच सांगितलं मी, मरणाची भीती आहे. आणि त्या मरणाची भीती जर घालवायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. बरं, नामस्मरण जर करायचं असेल तर पहिल्यांदा भीती घालवायला पाहिजे की नाही? महाराज एक मनुष्य सारखाच आजारी पडायचा, काय व्हायचं? सारखाच आजारी पडायचा. सगळे डॉक्टर झाले, वैद्य झाले, हकीम झाले, झाडपाला झाला, लिंबोदोरो सगळं झालं, पण त्याला उपचार काही पडला नाही. योगायोगाने त्याला समजलं की आपल्या शेजारच्या गावामध्ये एक विदेशात शिकलेला डॉक्टर आलाय. कुठे शिकलेला? परदेशात शिकलेला डॉक्टर आलाय. लोकांचा असा समज आहे की परदेशात शिकला म्हणजे तो शहाणा असतो. मग त्या लोकांनी सगळ्यांनी त्या असलेल्या माणसाला त्या डॉक्टरकडे घेऊन गेले
आणि त्या डॉक्टरांना सांगितलं की आमचे काका सारखेच आजारी पडतात, यांचा काय रोग आहे तोच आणखी आम्हाला निदान झालेला नाही. त्याने सांगितलं काही काळजी करू नका, यांना इथं सोडा. त्यांनी त्याला स्ट्रेचरवरती झोपवलं, डोळे पांढरे करायला लावले, मोठं आ करायला लावलं, हातभर जीभ बाहेर काढायला लावली आणि मग विचारलं काय होतंय. मग विचारलं काय होतंय. मी कोणाचा अपमान करत नाही कोणत्या शास्त्राचा, जे ते शास्त्र आहे आणि ज्याच्यात त्याचा तो अभ्यास आहे. आमची ते एक गृहस्थ होते, ते डॉक्टरांकडे गेले आणि जाऊन बसले आणि डॉक्टरांना म्हणाले डॉक्टर एक काम आहे. डॉक्टरांना सांगितलं काहीही ऐकत नाही, पहिलं खाली झोप. डॉक्टर काय म्हटलं, पहिलं खाली झोपा. अहो पण डॉक्टर ऐकून तरी घ्या. त्याने सांगितलं ऐकत नाही, कपडे काढून स्ट्रेचरवरती झोप. अहो पण 1 मिनिट ऐका. त्याने सांगितलं 1 मिनिट काय, अर्धा मिनिट सुद्धा ऐकत नाही, पहिले कपडे काढून झोप. त्या बिचाराने नाविलाज कपडे काढले, स्ट्रेचरवरती झोपला, उलटा पालत केली, त्याची तपासणी केली आणि डॉक्टरांनी मग विचारलं काय होतंय. त्याने सांगितलं काहीच नाही. मग कशाला आलाय. ते म्हणाले तेच सांगतोय, मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आला. विनाकारण तपासलं आहे की नाही, विनाकारण तपासलं. म्हणजे मी कोणत्या शास्त्राचा अभ्यास म्हणजे अपमान करत नाही, ते डॉक्टरांचं शास्त्र आहे, त्यांचं ते विचारण्याचं काम आहे. जर इथं बसलेल्यांना कोणाला वाटत असेल की आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी काही आपल्याला विचारू नये, डायरेक्ट आपल्यावरती उपचार करावा, तर अशा एका डॉक्टरांना मी चांगलं ओळखतो. ते काही विचारत नाहीत, सकाळ काय खाल्लं, संध्याकाळी काय खाल्लं, काही विचारत नाहीत. गेलं की पहिले इंजेक्शन देतात. कोण, जनावराचा डॉक्टर. ते काही विचारत नाही. रात्री काय खाल्लं होतं म्हशीला विचारतो का नाही, आलं की आपलं इंजेक्शन देतो, निघून जातो. तसं त्या असलेल्या माणसांनी त्याच्या काकाला घेऊन त्या डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरांना सांगितलं की हे सारखंच आजारी पडतंय, याच्यावरती काही तो उपचार करा. थोड्या वेळ त्याला चेक केलं, सगळे रिपोर्ट पाहिले आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या काकांना काय होतं याचं निदान आता मला झालंय. त्या घरच्यांना आनंद झाला. एवढ्या दिवस झालं आपण फिरतोय, रोगाचं निदान होत नाही, आता निदान तरी झालं. आणि मग ते असलेल्या लोकांनी डॉक्टरांना प्रश्न विचारला काय झालंय आमच्या काकांना, काय होतंय. त्याने सांगितलं मला याच्यावरचं औषध माहितीये. त्याने सांगितलं काय याच्यावरचं औषध. ते म्हणले काकांना मारून टाका. काय औषध सांगितलं, मारून टाका. आपण मारून टाकणं हे काय औषध आहे का. पण ते आजारी का पडतात, तर त्याने सांगितलं जिवंत आहे म्हणून आजारी पडतात. म्हणजे माणूस जिवंत असला तर आजारी पडतो, जिवंत असला तर त्याला रोग होतो. मग तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये शब्द वापरतात तुटे भव रोग. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय कोणता शब्द वापरतात, भवरोग. रोग या शब्दामध्ये रुज हा धातू आहे. थोडं वेदांताच्या प्रक्रियेने सांगतो, रुज हा धातू आहे. त्याचा अर्थ काय होतो, तोडणे, मोडणे, त्रास देणे, पीडा देणे. रुज्यते अनेन इति रोग. हा रुज धातूचा अर्थ काय होतो, त्रास देणे, पीडा देणे. मग असा असलेला जो भवरोग आहे हा तुकोबाराय म्हणतात आपल्या सर्वांना झालेला आहे. बर भवरोग जर आपल्याला झालेला आहे तर त्याची लक्षणं आपल्यावरती दिसली पाहिजेत की नाही. बर रोग झाल्यानंतर त्याचं औषध घेतलं पाहिजे की नाही. बर भवरोगाचं औषध काय सांगितलं, भवरोगाचं औषध तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला औषध देखील तुकोबारायांनी सांगितलं भवरोगाचं. काय औषध सांगितलं, ऐसे विठोबाचे नाम. ब्रह्मरस घेई काळा तेने पिला मारेला पथे नाम विठोबाचे अनेक वाचे विनसे. ब्रह्मरस घेई काळा तेने पिला मारेला पथे नाम विठोबाचे अनेक वाचे
पण पथ्य काय सांगितलंय महाराज? ऐसे पथ्य विठोबाचे नाम. आता इथं बसलेल्या सगळ्यांना माहितीये पथ्य म्हणजे काय, जे खायचं नाही, पण ते सगळं चुकीचं माहितीये. मग मला सांगा, ज्या तुकोबाराय म्हणतात पथ्य विठोबाचे नाम, मग पथ्य घ्यायचं नाही, मग विठोबाचं नाम घ्यायचं नाही का? पथ्य शब्दाचा अर्थ होतो ते घ्यायचं, आणि कुपथ्य किंवा अपथ्य शब्दाचा अर्थ होतो टाळायचं. आलं लक्षामध्ये? मग आपल्याला पथ्य काय सांगितलंय? विठोबाचे नाम. माच्या भंगामध्ये देखील तुकोबाराय म्हणतात की तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. आता रोग शब्दाची थोडी चिकित्सा करतो. माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. किती नाड्या आहेत? 72,000 नाड्या आहेत. आता मी काय डॉक्टर नाही बरं, पण मी ऐकलंय वाचलंय म्हणून सांगतोय. माणसाच्या शरीरात 72,000 नाड्या आहेत. ज्यावेळेस आपण जन्माला येतो, जन्माला येत असताना आपली नाळ कोणाशी जोडलेली असते? आईशी जोडलेली असते. आणि त्या आईची शरीराशी जी नाळ जोडलेली असते बाळाची आणि आईची, त्याच्या माध्यमातून बाळाला शरीरात सगळं अन्न पुरवठा होतो, आणि त्याच्यातूनच त्या 72,000 नाड्या तयार होतात. मग या जेव्हा 72,000 नाड्या आहेत, मग माणसाच्या शरीरात रोग कितीत ऐकायचं? प्रत्येक नाडी गणी एक रोग. म्हणजे किती रोग आहेत? 72,000. बाहेरनं येणारे वेगळेच, कोरोनाची रोना बाहेरून येणारे वेगळेच आहेत, हे 72,000 सोडून. मग हे जे 72,000 जे रोग आहेत, ह्या रोगांवरचं औषध काय महाराज? तर आता हे 72,000 रोग एकाएकी उद्भवत नाहीत. मग हे कसे उद्भवतात महाराज? तर या 72,000 रोगांचं वर्गीकरण 7 रोगांमध्ये केलेलं आहे. किती रोगांमध्ये केलेलं आहे? 7 रोगांमध्ये 72,000 रोगांचं वर्गीकरण केलेलं आहे. परंतु त्यातले पहिल्यांदा 4 प्रामुख्याने सांगतो, ते व्यवस्थित ऐका. पहिला आहे याप्य रोग. कोणता आहे पहिला? पहिला आहे साध्य रोग धरा. पहिला साध्य धरा, दुसरा आहे याप्य रोग, आणि तिसरा आहे असाध्य रोग. किती झाले? 3 झाले. व्यवस्थित ऐका. पहिला आहे साध्य रोग, दुसरा आहे याप्य रोग, आणि तिसरा आहे असाध्य रोग. साध्य रोग म्हणजे काय? डोकं दुखली, गोळी घेतली, डोकं बरं झालं. पोट दुखायला लागलं, त्याच्यावरची गोळी घेतली, पोट दुखायचं राहिलं, याला म्हणायचं साध्य रोग. म्हणजे जे गोळ्या औषधाने बरे होतात त्यांना काय म्हणायचं? साध्य रोग. आता झालं, साध्य झालं. आता याप्य रोग. याप्य रोग म्हणजे काय? याप्य रोग म्हणजे ते शरीरातून काढून टाकायचं नाही. एका माणसाला शुगर झाली, डॉक्टरकडे गेला, इन्शुरन्स घेतलं, इंजेक्शन घेतलं. तो माणूस म्हणतो शुगर गेली. गेली म्हणजे शून्य झाली का? शून्य झाली की ठेवत नाहीत, उचलावं लागतं, आहे की नाही? शून्य झाली का? नाही. मग किती झाली? 110 जे शुगर आहे, 200 जे शुगर आहे, ही कितीपर्यंत दाबून ठेवायची? 110, 105 पर्यंत दाबून ठेवावी लागते. याला म्हणायचं याप्य रोग. म्हणजे जे पूर्ण शरीरातून काढायचे नसतात. माणसाला ताप आला, किती ताप आला? 120 डिग्री ताप आला. किती? 120 सेल्सिअस ताप आला. डॉक्टरकडे जातो, औषध घेतो, गोळ्या घेतो. मग तो म्हणतो माझा ताप गेला. गेला म्हणजे शून्य झाला का? नाही. गेला म्हणजे किती झाला? 98, 99 पर्यंत दाबून ठेवायचा असतो. याला म्हणायचं याप्य रोग. आणि तिसरा सांगितला असाध्य रोग. असाध्य रोग म्हणजे जे कोणत्याच औषधांनी बरे होत नाहीत ते रोग. कोरोनाची आपण लस घेतली, ती येऊ नये म्हणून घेतली, त्याच्यावरचं औषध अजून निघलेलं नाही. आता गेलाय, कशाला उगाच नाव काढायचं? गेलेला गेला, आहे की नाही? असे असंख्य रोग आहेत की ज्याच्यावरती अजून औषधं निघलेली नाहीत. याला म्हणायचं असाध्य रोग. आणि तुकोबारायांनी देखील हेच सांगितलं, हे जे 3ही रोगाचे प्रकार आहेत हे भवरोगाकडे लागू पडतात. कसे? ते ऐका. भवरोग हा कसा रोग आहे? भवरोग साध्य रोग आहे. भवरोग निघून जातो की नाही? भवरोग निघून जातो महाराज. कसा निघून जातो? तुकोबाराय म्हणतात आम्ही आनंदी झालो. किंवा म्हणतात आम्ही आनंदी झालो. आनंदाची डोही, आनंदी तरंग. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे लाडू. ज्या अर्थी तुकोबाराय आनंद व्यक्त करतात त्या अर्थी संसार संपलाय की नाही? हो, त्या अर्थी संसार संपलेला आहे. झाला साध्य रोग झाला. आता दुसरा आहे याप्य रोग. भवरोगाकडे लावतो हे सगळं. दुसरा आहे याप्य रोग.
महाराज आपल्याला संसार समग्र काढून टाकायचा आहे का? नाही, आपल्याला संसार ठेवायचा आहे महाराज. का ठेवायचा आहे? कारण की आळंदी पंढरपूरची वारी करायची म्हणून हे शरीर पाहिजे. बरोबर आहे? हे शरीर कशासाठी पाहिजे? आळंदी पंढरपूरची वारी करायची आहे की नाही? तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे भगवंता. आम्हाला सुखाने पुन्हा संसारात जन्माला घाल, पण कसं? तुझ्या संबंधाने जन्माला घाल. नामदेव महाराजांचा खूप गोड अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात, वृक्ष करीसी तरी तुळशीची निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. झाड करीसी तरी मंडप मेखाची निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. त्याच्या पुढे जाऊन तुकोबाराय बोलतात, पाषाण करीसी तरी रंग शिळेची निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. भगवंता मला जन्मालाच घालायचंय ना, तर तुझ्या संबंधाने मला जन्माला घाल. आणि त्याच्या पुढे जाऊन तुकोबाराय बोलतात, भगवंता तू आम्हाला जन्माला जर घातलं ना, एकदम खालच्या योनीला जरी जन्माला घातलं ना, तरी तुझ्या संबंधाने मला जन्माला घाल. पुढे तुकोबाराय नामदेव महाराज म्हणतात, श्वान करीसी तरी उच्चिष्ठाची निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. भगवंता मला तुझ्या दारातलं कुत्र कर. काय कर भगवंता? पण तुझ्या दारातलं उष्ट खाणार मला कुत्र कर. हे कोणत्या संबंधाने वापरतात? भगवंता जन्माला घाल, पण तुझ्या संबंधाने आम्हाला जन्माला घाल. माणसाने संसारात असावं, पण संसार माणसाच्यात नसावा. पुन्हा ऐका, व्यवस्थित ऐका. माणसाने संसारात असावं, पण संसार माणसाच्यात नसावा. हे लक्षात नाही आलं? अजून सांगतो. माया नावाची उपाधी देवालाही आहे आणि माया नावाची उपाधी जीवालाही आहे. ह्यातला फरक सांगू फक्त. माया नावाची उपाधी जी देवाला लागते, ही माया नावाची उपाधी देवाच्या ताब्यात आहे. आणि माया नावाची जी उपाधी जीवाला लागते, तर जीव मायेच्या ताब्यात आहे. आलं लक्षात? नाही आलं लक्षात? अजून सोपं करून सांगतो. बायको देवालाही आहे आणि बायको आपल्यालाही आहे. फरक एवढाच आहे, बायको त्याच्या ताब्यात आहे आणि आपण. मी काहीच बोललो नाही, हे सगळे तुमच्या अनुभवाची बोल आहे. विठ्ठल विठ्ठल आपण कोणाचे दास आहोत महाराज? बाईलीचे. तुकोबाराय म्हणतात ना, बाईलीचे दास आहे की नाही? आपण बायकोचे दास आहोत. आता कसं आहोत ते दृष्टांताने सांगू, मग लक्षात येईल. बायकोचं किती ऐकतात हे सांगतो, म्हणजे लक्षात येईल. एका गावामध्ये एक राजा होता आणि राजाने ठरवलं की आपल्या गावात बायकोचं ऐकणारे किती आणि बायकोचं न ऐकणारे किती हे वेगळे काढायच्यात. काय ठरवलं? बायकोचे ऐकणारे किती आणि बायकोचे न ऐकणारे किती हे वेगळे काढायच्यात. प्रधानाला बोलवलं आणि प्रधानाला सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे. प्रधानाने गावात दौंडी पिटवली की महाराजांनी सोमवारी सगळ्यांना राजवाड्यात बोलवलंय. बायकोचं जे ऐकतात त्यांनी यायचंय आणि बायकोचे जे न ऐकतात त्यांनीही राजवाड्यात यायचं. सोमवारचा दिवस उगवला. बायकोचे न ऐकणारे आणि बायकोचे ऐकणारे दोन्हीही आले. पण एक व्रत होतं, त्यांनी सांगितलेलं. काय सांगितलेलं? बायकोचं जे ऐकतात हे तोंडाने सांगायचं नाही. मग काय करायचं? बायकोचे जे ऐकतात त्यांनी सफरचंद उचलायचं. काय करायचं? सफरचंद उचलायचं. आणि बायकोचं जे ऐकत नाहीत त्यांनी घोडा सोडायचा. मग मला सांगा, सगळ्यात जास्त गर्दी कुठं झाली असणार? बघा, लग्न न झालेले सुद्धा सांगतात सफरचंदाला. महाराज जी बायकोचं ऐकणार आहेत ना, त्यांची रांग शेटपळ गड्यापर्यंत गेलती. जे ते यायचा सफरचंद उचलायचा घेऊन जायचा. जे ते यायचा सफरचंद उचलायचा घेऊन जायचा. असं करता करता रात्र झाली. राजा थोडा नाराजच होता आणि बरोबर 6-6:30च्या सुमारास कडक अशी पांढरी टोपी घालून मिशावरती ताव देत देत एक जण आला आणि त्यांनी घोडा सोडायला लागला. काय करायला लागला? घोडा सोडायला लागला. तेवढ्यात राजाने सांगितलं, अरे
तू का घोडा सोडतोय? त्याने सांगितलं मी बायकोचं ऐकत नाही म्हणून घोडा सोडतोय. त्याने सांगितलं अरे वा, आपल्या राज्यात एक तरी असा माणूस आहे की जो बायकोचं ऐकत नाही. त्याने घोडा सोडला, घरी घेऊन गेला. राजा संध्याकाळच्या वेळेस जेवायला बसला. तेवढ्यात ज्यांनी घोडं सोडून नेलतं ना, ती घोडं घेऊन माघारी यायला लागला. राजाने विचारलं काय झालं रे, का घोडा घेऊन माघारी आलाय? त्याने सांगितलं राजा हा काळा घोडा आहे, मला पांढरा घोडा पाहिजे. काय म्हणला? हा काळा घोडा आहे, मला पांढरा घोडा पाहिजे. मग राजाने सांगितलं मग तुला नेताना कळलं नाही का पांढरा घोडा न्यावा का काळा न्यावा? त्याने सांगितलं राजा साहेब मला काळाच न्यायचा होता, पण आमची बायको म्हणली पांढरा घेऊन या. म्हणजे हे काय झालं? बाईलेचा दास. पुन्हा राजा नाराज झाला आणि महलात बसला. तेवढ्यात प्रधानजी आला. प्रधानजीने विचारलं राजा नाराज व्हायला काय झालं? त्याने सांगितलं बघा एक जण होता, तो सुद्धा घोडा देऊन गेला माघारी. मग प्रधानाने विचारलं राजा साहेब तुमची एक चुकीच झाली. तुम्ही सफरचंदन घोडा ठेवलाय ना, त्याऐवजी सफरचंदन सोनं ठेवायला पाहिजे होतं. घोडा घेऊन काय सांभाळणं सोपं आहे का? घोडण महाराज हा सोपं आहे काय सांभाळणं? नाही. मग त्याने सांगितलं, राजाने सांगितलं प्रधान माझं पण म्हणणं तेच होतं, एका बाजूला सफरचंदन एका बाजूला सोनं ठेवायचं, पण राणी साहेबच ऐकत नव्हती. कोण म्हणलं? राजा म्हणला. पण राजाने प्रधानाला प्रश्न केला, प्रधान हा प्रश्न तू उद्या सकाळी पण विचारू शकत होता ना, आता का आला? त्याने सांगितलं माझ्या बायकोने आताच पाठवलंय विचारायला. म्हणजे सगळे काय आहेत? बाईलेचे दास आहेत. तसं महाराज म्हणतात की संसारामध्ये संतांनी संसारावरती काय केलेलं आहे महाराज? मात केलेली आहे. बरोबर आहे. संसारामध्ये राहून काय झालेलं आहे महाराज? त्यांनी संसार जिंकलेला आहे. बरोबर आहे की नाही? संसार संतांनी जिंकलेला आहे. आणि कशा अर्थाने जिंकलेला आहे? नामाच्या आधाराने जिंकलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला महाराज आता आपल्याला समजलं की आपल्याला रोग झालाय. कोणता रोग झालेला आहे? भवरोग झालेला आहे. बरं त्या रोगावरचं औषध काय आहे? नाम. बरं ते नाम आपण घेतो का? नाही घेत. महाराज कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतो. हे जेवढे सगळे टाळकरी आहेत हे सगळे विठ्ठल विठ्ठल म्हणतात. त्यांच्या हातातील टाळ विठ्ठल विठ्ठल म्हणतात. ज्याचे दोन्ही तोंड चांबड्याचे आहेत तो पखवाज देखील दोन्ही तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणतो. पण खाली बसलेल्यांपैकी एकाला सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं वाटत नाही. हाच तर आळस आहे. आळस म्हणजे काय आहे? आता आपल्याला समजलं की आपल्याला भवरोग झालाय. त्या रोगावरचं औषध देखील समजलं. काय आहे? नाम. पण ते नाम घ्यायचा आळस आहे की नाही? आपण दुसऱ्याला सांगतो नाम घे, पण आपण स्वतः घेतो का? नाही घेत. कसं? ते उदाहरणाने सांगतो. वेदांतामध्ये अशी एक प्रक्रिया सांगितलेली आहे की तिथं तुरुंगाचं रूपक केलेलं आहे. ते मी इकडे लावून सांगतो. तुरुंगामध्ये कैदी असतात. वेगळे वेगळे कैदी असतात. कोणाला 10 वर्षाची शिक्षा, कोणाला 15 वर्षाची शिक्षा, कोणाला 5 वर्षाची शिक्षा, असे वेगळे वेगळे कैदी असतात. काही चप्पल चोर असतात, काही वेगळे वेगळ्या प्रकारचे चोर असतात. तर त्या तुरुंगामध्ये काही मोठे कैदी आणि काही छोटे कैदी असतात. पण ज्यावेळेस तो त्या असलेल्या जेलचा जेलर काही निमित्ताने बाहेर जातो त्यावेळेस तो काय करतो? मोठ्या कैद्यांना सांगतो. मोठे कैदी म्हणजे कोणते? जे तिथले परमनंट रहिवाशी आहेत ती. आणि छोटे कैदी म्हणजे कोणते? जे 5-6 वर्षाचे रहिवाशी आहेत ते. तो मोठ्या कायद्यांना जाऊन सांगतो काय? यांच्यावरती लक्ष ठेवा, मी जरा जाऊन येतो. त्यावेळेस ते मोठे कैदी तो जेलर बाहेर गेल्यानंतर कमरेवरती हात देऊन त्या बारक्या कैद्यांना म्हणतात नीट काम करा, तुम्ही कैदी. काय म्हणतो? नीट काम करा, तुम्ही कैदी. मग तू कोण आहे? बरोबर आहे की नाही? तसं आपण दुसऱ्याला सांगतो. काय सांगतो? अरे नाम घे. पण आपण स्वतः घेतो का नाम? नाही घेत. बरं ते नाम घेतल्यानंतर काय होणार आहे महाराज? तर महाराज म्हणतात की ते नाम घेतल्यानंतर काय होणार आहे? अभंगाचं द्वितीय चरण.
विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. महाराज ते विठ्ठलाचं नाव घेतलं की आपले जन्मच्या जन्म काय होऊन जातात, खंडून जातात. आता आपल्याला समजलं की रोग झालाय, भवरोग झालाय, पण महाराज त्या रोगाचं लक्षण काय, कसा कळणार आपल्याला तो भवरोग झालेला आहे. तर माऊली ज्ञानोबा सांगतात की माणसाला रोग झाला हे कसं ओळखायचं. एक ओवी सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तू गोडू जीवासी झाला. माऊली ज्ञानोबा म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये माणसाला साप चावला की ते सापाचं विष शरीरात भिनलंय की नाही भिनलंय हे कसं ओळखायचं. तर ज्याला साप चावलाय त्याला कडुलिंबाचा पाला खायला द्यायचा, आणि कडुलिंबाचा पाला खायला दिला आणि तो पाला जर त्याला गोड लागला तर समजायचं याच्या शरीरात सापाचं विष भिनलंय. बरं, जर लिंबाचं झाड जर जवळ नसेल तर मग काय करायचं. माऊली ज्ञानोबा म्हणतात ज्या माणसाला साप चावलाय ना त्याला गोड असलेला गुळ खायला द्या. काय, गुळ खायला द्या. जर गोड असलेला गुळ त्याला जर कडू लागला तर समजायचं याच्या शरीरात सापाचं विष भिनलंय. तसं महाराज म्हणतात की आपल्याला भवरोग झालाय हा कसा ओळखायचा. तर माऊली ज्ञानोबा सांगतात
की विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, अन कडू विषय तू गोडू जीवासी झाला. गोड असलेला परमार्थ माणसाला कडू लागायला लागला आणि कडू असलेला संसार माणसाला गोड लागायला लागला की समजायचं संसाराचं विष शरीरामध्ये भिनलंय आणि मरण अवश्य. विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता आपल्या लक्षात आलं की माणसाच्या शरीरात किती हजार रोग आहेत? 72,000 रोग आहेत. बरं, त्या 72,000 रोगांचं वर्गीकरण 7 रोगांमध्ये केलेलं आहे. आता ते 7ही सांगत नाही, वेळेचा अभाव असल्यामुळे अर्धा तास राहिलाय आपल्याकडे. त्यातले फक्त शेवटचे 2 सांगतो. एक आहे स्वभाव बल प्रवृत्त रोग आणि दुसरा आहे दैव बल प्रवृत्त रोग. कोणते कोणते सांगितले? एक आहे दैव बल प्रवृत्त रोग आणि दुसरा सांगितला स्वभाव बल प्रवृत्त रोग. हे दोन्हीही रोग नामाने जातात. कसे जातात ते नीट ऐका, व्यवस्थित सांगतो. दैव बल प्रवृत्त रोग नामाने जातो. कसा जातो? दैव बल प्रवृत्त रोग म्हणजे प्रारब्ध बल प्रवृत्त रोग. म्हणजे जे प्रारब्धात लिहिलेलं आहे त्याला म्हणायचं दैव बल प्रवृत्त रोग. तो रोग देखील नामाने जातो. पण कसा जातो हे ऐका. आपल्या सर्वांना कथा माहिती आहे, सुदाम देवाची कथा, बरोबर आहे? आता काय कथा सांगत बसत नाही, थोडक्यात सांगतो. सुदाम देवाची कथा भागवतामध्ये आलेली आहे, सर्वांना माहिती आहे. सुदाम देव आले, ती पोह्याची पुरचुंडी घेऊन आले आणि असलेल्या द्वारपालाने त्यांना अडवलं. आणि अडवल्यानंतर त्यांनी विचारलं, काय करायला आलायस? कोणाला भेटायचंय? त्याने सांगितलं, मला श्रीकृष्णाला भेटायचंय. कोणाला? अरे तुरी उच्चार केला, श्रीकृष्णाला भेटायचंय मला. त्याने सांगितलं, अरे या नगरीचा राजा आहे तो, द्वारकेचा, आणि त्याला तू एकरी भाषेने उच्चारण करतोय. त्याने सांगितलं, माझा मित्र आहे तो. कोण आहे? माझा सखा आहे श्रीकृष्ण. त्याने सांगितलं, असं भेटता येणार नाही, अगोदर परमिशन काढावी लागेल. त्याने सांगितलं, सांग तुझं नाव काय आहे? त्याने सांगितलं, माझं नाव सुदाम आहे. द्वारपाल गेले आणि भगवंताकडे जाऊन म्हटले की सुदामा आला. आला म्हणण्याचा अवकाश. तेवढ्यात भगवंत ताडकन उभा राहिले. भगवंत ताडकन उभा राहिले आणि सैनिकांच्या मागच पळायला लागले. असलेल्या द्वारपालांच्या मागेच पळायला लागले. कुठाय माझा सुदामा? कुठाय माझा सुदामा? आणि अर्ध्या रस्त्यातच महाराज भगवंतांनी सुदाम्याला आलिंगन दिलं. काय दिलं? आलिंगन दिलं, भेट घेतली. मी काय सांगतोय? दैव बल प्रवृत्त रोग नामाने जातो. हा कसा ते ऐका. भगवंताने आलिंगन दिलं सुदाम्याला. हो. आणि भगवंताने असलेला तो सुदामा महलात, राजमहलात घेऊन आला. आणि राजमहलात आणल्यानंतर भगवंतानी त्याला उच्च आसनावरती बसवलं आणि भगवंत त्याच्या जवळ जाऊन बसले. महाराज तो भगवंत, त्याला काय कमी हो? लगेच सोन्याच्या ग्लास मध्ये पाणी आणून दिलं. द्वारकेचा राणा आहे तो, आहे की नाही? आतापर्यंत तुम्हाला माहित असलेल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तीचं नाव सांगा. आतापर्यंत तुम्ही ऐकलेल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे महाराज? सगळ्यात श्रीमंत इतिहासातला रावण, आहे की नाही? किती कोटी घरं होती महाराज त्यांच्याकडे? कोटी घरी जिथे काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. शुद्ध कांचनाची
नव्हती सप्त कोटी, पण ती कशी? शुद्ध कांचनाची. रावणाची एवढी संपत्ती होती, पण रावणापेक्षाही श्रीमंत आणखी एक व्यक्ती, आणखी एक देव आहे. रावणापेक्षाही, रावणाची फक्त घर श्रीमंत सोन्याची होती, पण जो द्वारका जी नगरी होती ना, त्या घरातली माणसं सोन्याच्या ताटात जेवायची. कशात? भगवान श्रीकृष्णाची जी द्वारका नगरी होती, ह्या द्वारका नगरीतली लोक सोन्याच्या ताटात जेवायची. महाराज इथं विशेष नाही, विशेष याच्यात आहे की एकदा जेवलेल्या ताटात पुन्हा जेवत नव्हती, ती ताट उकंड्यात फेकून द्यायची. म्हणजे तिथले उकंडे कशाचे होते? आता तोळा काय चाललाय ते आपल्या आपण बघून घ्या. आणि नगरीचा ऍड्रेस काय मी देत नाही सध्या. असा असलेला भगवान श्रीकृष्ण, त्यांनी सुदाम्याला त्या ठिकाणी बसवलं आणि महाराज सुदाम्याचा पाहुणचार केला. माझा विषय काय आहे? दैव बल प्रवृत्त रोग नामाने जातो. तो कसा जातो ते ऐका. आता सुदाम्याला महाराज त्या ठिकाणी उच्च आसनावरती बसवलं. आता सुदाम्याचा पाहुणचार करायचा. सुदामा हा ब्राह्मण, मग त्याचा आदर आतिथ्य करायचं म्हणून महाराज भगवंतांनी त्याचे पाय परातीमध्ये धरले. कशामध्ये धरले? आता त्याची पूजा करायची. आता त्याची पूजा करायची म्हटल्यानंतर भगवंतांनी काय काय घेऊन आला? सगळ्या असलेल्या त्या द्वारपालांनी महाराज त्या ठिकाणी सोन्याची परात आणली, हार आणले, पेढे आणले, अष्टीगंध, गुलाल, बुक्का सगळं आणलं महाराज. आणि त्या ठिकाणी महाराज आणून भगवान श्रीकृष्णांच्या समोर मांडलं. पण भगवंतांनी ती सगळी सामग्री घेतली आणि बाजूला सारली. भगवंत म्हटले, मी या पाण्याने, या परातीने हात धुणार, पाय धुणार नाही. मग कशाने पाय धुणार? महाराज खूप गोड पंक्ती आहे. देखी सुदामा की दिन दशा, करुणा करके करुणानिधी रोये. महाराज असलेल्या सुदामाची ती परिस्थिती पाहून करुणानिधी असलेला भगवंत देखील रडला. देखे सुदामा की दिन दशा, करुणा करके करुणानिधी रोये. पानी परात को हात छुयो नहीं, नैनन के जल से पग धोयो. महाराज भगवंतानी 7 समुद्राच्या पाण्याने नाही त्याचे पाय धुतले, स्वतःच्या डोळ्यातल्या अश्रूंनी महाराज सुदाम्याचे पाय धुतले. आणि सुदाम्याचे पाय धुतल्यानंतर आता माझा विषय हित आहे. भगवंतानी त्याला हार घातला, नवीन वस्त्र दिले आणि आता गंध लावायची वेळ आली. दैवबल प्रवृत्त रोग कसा जातो ते ऐका. भगवंतानी गंध असा हातामध्ये उघडला आणि असा सुदाम्याला गंध लावणार. महाराज आपण गंध लावताना कसा लावतो? डावीकडून उजवीकडे, बरोबर आहे? लिहिताना कसं लिहितो? डावीकडून उजवीकडे, बरोबर आहे की नाही? तसं महाराज भगवंतानी हातात गंध घेतला आणि समोरच्याला लावताना पण कसा लावतो आपण? डावीकडून उजवीकडे, आहे की नाही? आणि भगवंताने तो हातात गंध उघडला आणि सुदाम्याच्या डोक्याला लावला, पण सरळ नाही, उलटा लावला. कसा लावला? उलटा लावला. भगवंत म्हणला, तू गरीब आहे ना, तू गरीब आहे ना, थांब मी तुझी गरिबी घालवतो. कशी घालवतो? महाराज भगवंताने तो गंध लावताना त्याच्या कपाळावरती असा उलटा हात फिरवला. त्याच्या कपाळावरती लिहिलेलं होतं सुदाम्याच्या, काय? श्री क्षय. काय लिहिलेलं होतं? श्री क्षय. श्री क्षय म्हणजे, श्री म्हणजे संपत्ती, श्री म्हणजे लक्ष्मी, आणि क्षय म्हणजे कधीच नसणार, तू कायम दरिद्री राहणार, असं सुदाम्याच्या कपाळावरती लिहिलेलं होतं. पण भगवंत म्हणले, मी आहे ना, मी करतो ना तुला, मी तुला श्रीमंत करतो. भगवंताने तो गंध घेतला आणि ती क्षय असलेली अक्षर उलटी केली आणि त्या अक्षराचं केलं यक्षश्री. काय केलं? यक्षश्री. महाराज गंध लावला, यक्षश्री. यक्षश्री शब्दाचा अर्थ होतो, यक्ष म्हणजे कुबेर आणि श्री म्हणजे संपत्ती. कुबेराकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी तुला सगळी भेटो. विठ्ठल म्हणजे दैवबल प्रवृत्त रोग नामाने जातो. भगवंताच्या सानिध्याने दैवबल प्रवृत्त रोग देखील जातो. आता राहिला कोणता? स्वभाव बल प्रवृत्त रोग. आता तो देखील ऐका, उदाहरणाने सांगतो. स्वभाव बल प्रवृत्त रोग देखील नामाने जातो. पण महाराज स्वभावाचे आपल्याकडे म्हण आहे, स्वभावाला औषध नाही. काही केल्या महाराज माणसाचा स्वभाव बदलला जात नाही. महाराज काही करा, स्वभाव बदलत नसतो.
रावणाच्या मुखातलं वाक्य आहे, स्वभावो दुरतिक्रम. हा रावण स्वतः म्हणतो. ज्या वेळेस प्रभू श्रीरामचंद्रांची असलेली पत्नी सीतामय्या, आता रामायण पण काही जास्त सांगत बसत नाही, धावत्या वेगात सांगतो. असलेली प्रभू श्रीरामचंद्रांची पत्नी सीतामय्या ज्यावेळेस रावणाने पळवून आणली आणि आणल्यानंतर कुठं ठेवली? अशोक वाटिकेत ठेवली. आणि अशोक वाटिकेत ठेवल्यानंतर रावणाला सांगणारे 3 जण होते, तू जे हे केलं हे बरोबर नाही केलं. लंकेत रावणाला सांगणारे 3 जण होते. कोण 3 जण होते? एक म्हणजे रावणाची पत्नी पट्टराणी, कोण? मंदोदरी. दुसरं होता रावणाचा भाऊ, कोण? विभीषण. आणि तिसरा म्हणजे कोण व्यक्ती होता? रावणाचा आजोबा, रावणाच्या आईचे वडील, कोण? माल्यवान राजा. या 3घांनी रावणाला त्याकडून झालेली चूक पुन्हा घडणार नाही असं वचन देखील त्यांना दिलं पाहिजे, हे देखील मला मान्य आहे. परंतु मी त्यांच्या पाया पडणार नाही. पण का पडणार नाही? तर रावणाच्या मुखातले शब्द आहेत. रामायण उघडा आणि बघा. द्विधा भज्ययम अप्ययम ननमय्यम तु कस्यचित येशमे सहजो दोषः स्वभाव दुरतिक्रम. रावण म्हणतो, माझ्या शरीराचे 2 तुकडे करून 2 दिशेला जरी टाकून दिले ना तरी माझा स्वभाव बदलणार नाही. महाराज, मी त्यांच्या पाया नाही पडू शकत. महाराज, आपल्याकडे म्हण आहे, सुंभ जळला तरी पीळ जळत नाही. त्याच्या पुढची म्हण सांगू? जित्याची खोड, मी म्हणतो मेल तरी जात नाही. आता जुन्या लोकांना आणखी एक म्हण माहिती असेल. आधी होता वाघ्या, त्याचा झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. म्हणजे माणसाचा असलेला मूळ स्वभाव जात नाही, पण तोच स्वभाव बलप्रवृत्त जो रोग आहे, म्हणजे स्वभाव बदलण्याचा जो रोग आहे, तो रोग देखील लांबाने जातो. तो कसा जातो? शेवटचं एक उदाहरण देतो, धावत्या वेगामध्ये सांगतो. ते रामायणातलंच उदाहरण आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. कोण? वाल्या कोळी. वाल्या कोळी सर्वांना माहिती आहे, उदाहरण सर्वांना माहिती आहे. किती पापी होता. एके दिवशी नारद त्या रस्त्याने चालले आणि नारदांना त्या ठिकाणी वाल्या कोळ्याने अडवलं आणि सांगितलं, जेवढं काय आहे तेवढं गपचूप काढून द्या. काय म्हटलं? गपचूप आहे तेवढं काढून द्या, नीट निघून जा. त्याने सांगितलं, काहीच नाही माझ्याकडे. त्याने सांगितलं, असं कसं काही नाही? काही तर असेल की नाही? त्याने सांगितलं, हा विना सोडला तर दुसरं काहीच नाही. तो म्हटलं, विनाच्या तारा तरी सोन्याच्या असतील का नाही? ते म्हणलं, सोन्याने झंकार येत नाही. मग म्हटलं, काहीतरी असेल ना तुमच्याकडं? त्याने सांगितलं, हात वर केले, बघ बाबा, सगळं तपास, काहीच नाही. त्याने सांगितलं, असं काय तू देणार नाही? त्याने सांगितलं, तुला दिल्याशिवाय मी इथून जाऊ देणार नाही. तेवढ्यात नारदाने प्रश्न केला वाल्या कोळ्याला. काय प्रश्न केला? तू जे हे दररोज जे पाप करतोय, या पापात तुझ्या घरचे सहभागी आहेत का? काय प्रश्न केला? या पापात तुझे घरचे सहभागी आहेत का? त्याने सांगितलं, असल्या बोलण्यात मला गुंतवू नको. त्याने नारदाने सांगितलं, तू एकदा घरी जाऊन विचार तुझ्या घरच्यांना की तू जे हे पाप करतोय, या पापात तुझे घरचे सहभागी आहेत का? हो, नारदाने सांगितलं, जाऊन विचार. हो, वाल्या कोळी म्हटलं, मला विचारायला पाठवशील आणि तू पळून जाशील. असलेल्या वाल्या कोळाने नारदाला काय केलं? झाडाला बांधून टाकलं. महाराज, झाडाला बांधून टाकलं. बघा महाराज, संतांचं फक्त सानिध्य लाभलं, अजून राम नाम तर दिलेलंच नाही, फक्त सानिध्य जर लाभलं तर संताला बांधण्याची ताकद माणसाकडे येते. फक्त सानिध्य लाभलं तर. असलेल्या वाल्या कोळ्यांनी महाराज त्या ठिकाणी नारदाला झाडाला बांधलं आणि घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर असलेल्या आपल्या पत्नीला सगळ्यात पहिल्यांदा आई वडिलांना विचारलं, मी जे दररोज पाप करतोय, या पापात तुम्ही सहभागी आहेत का? आई वडिलांनी सांगितलं, तुला काही याच्यासाठी जन्माला घातले का तुझा अर्ध पाप भोगायला? पुन्हा बायकोकडे गेला. बायकोला म्हणला, मी जे हे पाप करतोय याच्यात तू सहभागी आहेस का नाही? तिने सांगितलं, माझ्या बापाने काय याच्यासाठी लग्न लावून दिले का तुमचा अर्ध पाप भोगायला? मी तुमचं पाप भोगणार नाही. पुन्हा मुलांकडे गेला. मुलांना विचारलं, तुम्ही माझ्या पापात सहभागी आहात का? मुलं म्हटली, याच्यासाठी आम्हाला जन्माला घातले का तुमचा अर्ध पाप भोगायला?
सगळ्यांनी सांगितलं नाही नाही नाही, नाराज झाला आणि येऊन नारदाचं दर्शन घेतलं महाराज आणि नारदासमोर हात जोडले. काय सांगतोय? स्वभाव बलप्रवृत्त रोग नामाने जातो. कसा? ऐका. नारदाला येऊन हात जोडले आणि नारदांना सांगितलं की महाराज, हा सगळा मोहमाया संसार आहे. संसार कसा आहे? मोहमाया आहे म्हटले. आता काहीतरी उपाय द्या याच्यातून तरण्यासाठी. नारदाने सांगितलं अजून पण वेळ गेलेली नाही महाराज. काम कर, रामनाम घे. काय घे? रामनाम घे. म्हटले म्हण राम. तो म्हणायचा मरा. अरे म्हटले राम म्हण. तो म्हणायचा मरा. अरे पण राम म्हण ना. तो म्हटला आयुष्य मरान मारात गेले, मग राम नाम कसं तोंडात येईल? नारदाने सांगितलं काही हरकत नाही. मरा येतं ना, मरा 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 म्हण. मरा 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 म्हणत म्हणत त्या शब्दाचा व्यत्यहास होईल आणि व्यत्यहास होऊन राम शब्द उत्पन्न होईल. असलेल्या महाराज त्या वाल्या कोळ्याला नारदांनी रामनामाचा उपदेश केला आणि नारद निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी नारद त्याच रस्त्याने जात असताना त्यांना रामनामाचा आवाज यायला लागला. आणि असलेले नारद बघतात तर त्यांना एका वारुळातून आवाज येत होता. कशाचा? रामनामाचा. नारद गेले आणि त्या वारुळाला कान लावला. कान लावल्यानंतर रामनामाचा उपदेश त्याच्यातून ऐकू येऊ लागला. वारुळ बाजूला केलं तर त्याच्यात कोण होतं? वाल्या कोळी नव्हता, वाल्मिक ऋषी होते. बसवताना कोणाला बसवून गेलते? वाल्या कोळ्याला. आणि बाहेर काढताना कोण निघले? वाल्मिकी ऋषी. हे कशाने सिद्ध झालं? फक्त नामाच्या साधनेने. म्हणून स्वभाव बलप्रवृत्त रोग देखील कशाने जातो? नामाने जातो. म्हणून असलेलं जे हे नाम आहे, हे नाम आपण सगळ्यांनी मुखाने गायलं पाहिजे. आता काही राहिलेल्या थोड्या वेळात राहिलेली आपण उर्वरित सेवा बघू. तत्पूर्वी सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे. पूर्ण दोन्ही हात वरती करा. करा दोन्ही हात वरती. थोडा आळस झटका आणि एकदा भगवंताच्या नामाचं भजन करा. विठोबा रखुमाय हरि जय जय विठोबा रखुमाय. हरि जय जय विठोबा रखुमाय. विठोबा रखुमाय. जय जय विठोबा रखुमाय. हरि जय जय विठोबा रखुमाय. विठोबा रखुमाय. जय जय विठोबा रखुमाय. हरि जय जय विठोबा रखुमाय. जय जय विठोबा रखुमाय. हरि जय जय विठोबा रखुमाय. जय जय विठोबा रखुमाय. विठोबा रखुमाय. विठोबा रखुमाय. जय जय विठोबा रखुमाय. जय जय विठोबा रखुमाय. हरि जय जय विठोबा रखुमाय. जय जय विठोबा रखुमाय. हरि जय जय विठोबा रखुमाय. 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 हरि जय जय विठोबा रखुमाय. जय जय विठोबा रखुमाय. विठोबा रखुमाय. जय जय विठोबा रखुमाय. विठोबा रखुमाय. उठली वरदा. घ्या घ्या खाली हात घ्या. हात खाली घ्या माग. जो मी पूर्वी म्हटलं होतं ना, जो आळस, तो हाच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. असलेला जो भवरोग आहे तो घालवण्यासाठी काय केलं पाहिजे? महाराजांनी आपल्याला उपाय सांगितला. काय सांगितला? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, जेणेकरून काय होईल? संसार रूपी रोग, भवरोग जो आहे हा निघून जाईल. महाराज आता राहिलेल्या 10 मिनिटामध्ये 15 मिनिटामध्ये अभंग सोडून थोडं व्यतिरिक्त बोलतो. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात की ते नाम घेतलं पाहिजे, परंतु ते नाम घेण्यासाठी महाराज नाम घ्यायला काही अवघड नाही. नाम घ्यायला काहीच अवघड नाही. नाम घ्यायला फार सोपं आहे, पण नाम घेण्याची बुद्धी होणं हे फार अवघड आहे. नाम घेण्याची बुद्धी होणं हे फार अवघड आहे. आणि नाम घेण्याची बुद्धी होण्यासाठी महाराज अगोदर काय केलं पाहिजे? रोज घरात महाराज कमीत कमी 10 मिनिटं रामकृष्ण हरी भजन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? रामकृष्ण हरी भजन केलं पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. पण सर्वात प्रथम म्हणजे गळ्यामध्ये तुळशीची पवित्र अशी माळ धारण केली पाहिजे. का माळ धारण करायची गळ्यात तुळशीची? तर त्याचं कारण असं आहे, माळ धारण करण्याचं शास्त्र असं आहे की ती माळ जी आहे तुळशीची ही घातल्यानंतर भगवंताला आवडते. कोणाला आवडते? भगवंताला, म्हणजेच कोणाला? विठ्ठलाला आवडते. तुळशी माळ गळा भगवंताला खूप कळवळ आहे महाराज. आहे की नाही? वैष्णवाचा खूप कळवळा येतो महाराज विठ्ठलाला. पण कधी? गळ्यामध्ये तुळशीची पवित्र अशी माळ घातली तर. आणि डोक्याला गोपीचंदनाचा ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभी माळ कापी अति प्रिय आवडे तुळसी मुका, कैसी जगती करी मोड्या भाविका. नामा पद पद पादुका हो, श्रीमंतकी वंदनाचे. अति प्रिय आवडे तुळसी मुका, कैसी प्रीती करा भोळ्या भाविका. नामापद पंचम पादुका श्रीमस्तकी वंदित से. भगवंताला ती असलेली पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात धारण ज्या व्यक्तीने केली तो व्यक्ती भगवंताला आवडायला लागतो. म्हणून आपण गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे. थोडासा तुळशीचा महिमा सांगतो. ऐका तुळशीचा महिमा. महाराज तुळस आपल्याला सर्वांना माहिती की आयुर्वेदिक आहे, पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुळस ही पतिव्रता आहे. कशी आहे? तुका म्हणे पतिव्रता, आणि तिची देवावरी सत्ता. अशी असलेली जी पतिव्रता तुलसी माता आहे, ही आपण गळ्यामध्ये जर धारण केली तर ती भगवंताला आवडते. बरं, ते आणखी काय महिमा आहे तुळशीचा? एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे पटकन लक्षात येईल. तुळशीची माळ का धारण करायची? एक राजा होता आणि राजा नास्तिक होता. कसा होता? नास्तिक. नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा. आणि त्याचा जो प्रधान होता हा माळकरी होता, म्हणजे आस्तिक होता, देवाला मानणारा. एके दिवशी राजा आणि प्रधान जंगलात शिकारीसाठी निघाले, फेरफटका मारायला निघाले म्हणा. आणि जात असताना राजाला प्रधानाकडे अचानक लक्ष गेलं. आणि प्रधान काय करत होता? प्रधानाला तुळशीचं झाड दिसलं आणि तुळशीच्या झाडाला प्रधान नमस्कार करत होता. काय करत होता? तुळशीच्या झाडाला नमस्कार करत होता. राजाने तेवढंच विचारलं प्रधानाला, ये क्या कर रहे हो? काय म्हटला? ये क्या कर रहे हो? प्रधानाने सांगितलं, ये हमारे भगवान है. कोण आहे हमारे? ये हमारे भगवान है, त्याला मी नमस्कार करतोय. राजाला राग आला, कारण की तो नास्तिक होता. त्याने सांगितलं, झाड कुठं देव असतो होय? राजाने रागात ते तुळशीचं झाड उपटलं, त्याचा चोळामोळा केला आणि पायाखाली तुडवली. आता प्रधानाच्या डोक्यातच बसलं, माझ्या असलेल्या देवाला यांनी हे केलं ना, आता ह्याचा काटाच काढायचा. कसा काढायचा? थोड्या पुढं अंतरावरती गेल्यानंतर प्रधानजीला एक खाज खुजलीचं रोप दिसलं. कशाचं माहिती? खाज खुजली काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? आग्या ना? हा, आग्या. आग्याचं रोप दिसलं. आणि रोप दिसल्यानंतर प्रधानाने त्याला साष्टांग लोटांगणच घातलं.
कशाला? त्या आग्याला. तेवढं तर राजा म्हणला ये क्या है? प्रधान म्हणला ये उससे भी बडा भगवान आहे. काय म्हणला? ये उससे भी बडा भगवान आहे. ते म्हणला असं. मग राजाला तो खुमखुमी होतीच. राजाने ते असलेलं आग्याचं रोप घेतलं, असं असं सरा 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 सोडलं. आता पुढं काय झालं ते सांगायलाच पाहिजे. महाराज राजाचं अंग असं टरा 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 खाजवायला लागलं. तेवढ्यात राजाने विचारलं प्रधान जी ये क्या हुआ? प्रधानजीने सांगितलं कुछ नहीं, छोटे भगवान ने बड़े भगवान को शिकायत कर दी तभी ऐसा हुआ. ती म्हणला आता मग याच्यावरती उपाय काय? प्रधानजीने सांगितलं चलो अभी छोटे भगवान की माफी मांगो. तसाच माघारी गेला आणि ते पडलेलं तुळशीचं रोप उचललं आणि त्याचा असलेला तुळशीचा रस काढला आणि त्या राजाच्या अंगाला लावला. तत्क्षणी अंगाची खाज थांबली. हा आहे तुळशीचा महिमा. म्हणजे अशी असलेली पवित्र तुळस आपण काय केली पाहिजे? गळ्यामध्ये धारण केली पाहिजे. ती तुळस धारण केल्यानंतर काय होतंय महाराज? आपल्या मुखात नाम यायला लागतंय. नाम येणं सोपं नाही महाराज. आपल्या मुखात नाम येण्यासाठी बुद्धी व्हावी लागते आणि बुद्धी होण्यासाठी महाराज अगोदर आपण शरीर शुद्ध झालं पाहिजे. आणि शरीर शुद्ध करायचं असेल तर काय केलं पाहिजे? गळ्यात तुळशीची पवित्र अशी माळ धारण केली पाहिजे. बरं आणखी काय केलं पाहिजे जे भगवंताला आवडतं? महाराज गोपीचंदनाचा काय केलं पाहिजे? टिळा लावला पाहिजे. बरं गोपीचंदनाचं महात्म्य काय ऐकायचंय? सांगू 5 मिनिटामध्ये? बर, गोपीचंदन का डोक्याला लावायचा? कारण की तो भगवंताला आवडतोय म्हणून. कथा ऐका, धावत्या वेगात सांगतो आणि कीर्तन समाप्त करतो, काही जास्त वेळ घेत नाही. एके दिवशी क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू बसलेले होते आणि तेवढ्याच समोर नारद येताना दिसले आणि येताना दिसता क्षणी भगवंताने डोक्याला हात लावला. काय केलं भगवंतानी? डोक्याला हात लावला. म्हणले आज नारदाची परीक्षाच घ्यायची. डोक्याला हात लावला आणि नारदाने विचारलं भगवंता काय होतंय? देव म्हणला आज जरा डोकंच दुखतंय. काय दुखतंय? आज जरा डोकंच दुखतंय रे नारदा. मग नारद म्हणले काय औषध गोळ्या आणू का? भगवंत म्हणले असं दुखायचं राहणार नाही. मग देवा कसं दुखायचं राहील तुमचं डोकं? भगवंताने सांगितलं की भक्ताच्या पायाची माती माझ्या कपाळाला लागली की माझं डोकं दुखायचं राहतंय. मग नारद महाराज पळत 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 मृत्यू लोकात आले आणि आल्यानंतर मृत्यू लोकात पहिले एका ऋषींकडे गेले आणि ऋषींकडे गेले म्हणले तुमच्या पायाची जरा धूळ द्या. आता अशी धूळ मागितल्यानंतर ऋषी म्हणले कशाला पाहिजे नारदा? त्याने सांगितलं देवाचं डोकं दुखतंय आणि भक्ताच्या पायाची माती लावली की देवाचं डोकं दुखायचं राहतंय. त्या ऋषीने सांगितलं येडाय का काय? आमच्या पायाची माती लागल्यानंतर देवाच्या डोक्याला आम्हाला पाप लागल ना? देत नाही म्हणला जा. पुन्हा दुसऱ्या घरात गेले नारद आणि नारदाने विचारलं थोडी माती देता का पायाची तुमच्या? त्याने सांगितलं माती देत नाही, आम्हाला पापात पडायचं नाही. मग नारद त्या ठिकाणाहून थेट कुठे गेले? मथुरेत आले. कुठं आले? मथुरेत आले. सगळ्या गोपाळांमध्ये आले आणि सगळ्यांना सांगितलं की भगवंताचं डोकं दुखतंय आणि तुमच्या पायाची माती जर भगवंताच्या डोक्याला लागली तर भगवंताचं डोकं दुखायचं राहतंय. महाराज सगळ्या गोपिका अंगणामध्ये आल्या. घागरभर पाणी ओतलं आणि त्या असलेल्या घागरभर पाण्यामध्ये असलेल्या त्या चिखलामध्ये सगळ्या गोपिका नाचल्या आणि सगळ्या गोपिका नाचल्यानंतर त्यांच्या पायाला जो चिखल लागला तो सगळा खरवडला आणि नारदाच्या हातात महाराज असा मोठा गोळा दिला. नारदाला सांगितलं नुसतं डोक्याला नको लावू, त्याच्या सगळ्या अंगाला लाव. कोणाला सांगितलं? नारदाला सांगितलं, गोपिकांनी सांगितलं. आणि असलेले ते नारद तो असलेला चिखलाचा गोळा घेऊन भगवंताजवळ आले आणि भगवंताच्या डोक्याला लावायला लागले. आणि डोक्याला लावता क्षणी भगवंत म्हणले आता माझं डोकं दुखायचं राहिलं. म्हणजे महाराज भगवंताला काय प्रिय आहे? असलेल्या गोपिकांच्या पायाची जी माती आहे त्यालाच काय म्हणायचं? गोपी चंदन. आणि तो महाराज भगवंताला प्रिय आहे म्हणून आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? डोक्याला गोपी चंदन लावलं पाहिजे आणि गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण केली पाहिजे. आता राहिलेले 5 मिनिटांमध्ये उर्वरित सेवा संपवतो. एकदा
शेवटचं भजन घेऊया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. महाराज जन्मच्या जन्म काय होऊन जातात, नष्ट होऊन जातात, पण कधी भगवंताचं नामस्मरण केलं तर. मी सांगितलं ना आपल्याला बुद्धी होण्यासाठी, नाम घेण्याची बुद्धी होण्यासाठी गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा, डोक्याला काय लावा, गोपीचंदन लावा आणि घरामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करा. महाराज मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी वयाच्या कोणत्या वर्षी लिहिली? 16व्या वर्षी लिहिली की नाही? मग महाराज माऊलींनी 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी आपल्याला वाचण्यासाठी 61वं वर्ष का लागावं? बरोबर आहे की नाही? आहे की नाही? म्हणजे आपण दररोज घरामध्ये काय केलं पाहिजे? ज्ञानेश्वरीची कमीत कमी एक तरी ओवी अनुभवावी. नाथ महाराज म्हणतात कमीत कमी, जास्त नाही, एक रोज ओवी वाचा ना, जेणेकरून काय होईल महाराज, त्या ठिकाणी असलेलं तुमचं समूळ जे दुःख आहे, भवरोग जो आहे, हा काय होऊन जाईल? नष्ट होऊन जाईल. म्हणून महाराज म्हणतात की ते पवित्र असं असलेलं नाम घ्या. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. मग पुढं काय होणार आहे महाराज? वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप आणि ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. शेवटची चाल म्हणताय, तुका म्हणे माया तुका म्हणे माया तुका
उच्चारिता खंडे जन्म जन्म उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. महाराज नाम घ्यायला काही अवघड नाहीये महाराज. मला सांगा, एक प्रश्न विचारतो आणि कीर्तन संपवतो. पाप करणं सोपं आहे का पुण्य करणं सोपं आहे? सांगा. पाप करणं, आपल्या सर्वांना पाप करणं सोपं वाटतं का? कारण की अनेक जन्मापासून पापच करत आलेलो आहे, म्हणून पाप करणं सोपं वाटतं. परंतु सगळ्यात सोपं काय आहे महाराज? पुण्य करणं सगळ्यात सोपं आहे. पुण्य करणं महाराज सोपं आहे. कसं सोपं आहे? एक छोटं उदाहरण देऊन सांगतो. कीर्तनाला यायला निघाले, रस्त्यामध्ये एक दगड पडलेला दिसला. तो दगड बाजूला केला, काय झालं? पुण्य झालं. बर, कीर्तनाच्या मंडपात आल्यानंतर इकडं तिकडं कचरा दिसला, कचरा साफ केला, काय झालं? पुण्य झालं. बरं, कीर्तन झाल्यानंतर टाळ इकडं तिकडं अस्ताव्यस्त पडलेले दिसले, ते उचलून व्यवस्थित एका जागेला ठेवले, म्हणजे काय झालं? पुण्य झालं, आहे की नाही? बरं, कीर्तनात आले, मंडपाच्या बाहेर नवीनच चप्पल दिसली, पुढचं ऐका, ती न उचलणं हे देखील पुण्य आहे, मला असं म्हणायचं आहे. म्हणजे पुण्य करणं सोपं आहे की नाही? पुण्य करणं खूप सोपं आहे महाराज. आणि ते पुण्य केल्यानंतर काय होतंय महाराज? आपल्या मुखात नाम आपोआप यायला लागतं. म्हणून महाराज काय केलं पाहिजे? पुण्य केलं पाहिजे, आहे की नाही? आता काही लांबवत नाही, झालेली कीर्तन रूपी सेवा इथं संपवतो. परंतु जाण्या अगोदर एक या ठिकाणी मला जो आनंद निर्माण झाला त्याचं कारण म्हणजे असं आहे की आता सकाळपासून 2 कार्यक्रम केले, काल परवा पण बाहेरच होतो. तर ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी वेगळे उपक्रम मला दिसतात. परंतु या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात जास्त उपस्थिती मला तरुणांची दिसते. कोणांची दिसते? तरुणांची दिसते. तरुणा, भाग्यवंत, नटे हो, या ठिकाणी सगळे महाराज. आणि मगाशी गणेश भाऊ पण मला म्हटले की आमच्या गावचं जे वैभव आहे हे म्हणजे तरुण वर्ग आहे. आणि या तरुण वर्गाने या सप्ताहाचं आयोजन केलं, त्याबद्दल गावातील पंचकृषीतील सर्व तरुण बांधवांचं मनःपूर्वक आभार. कीर्तनामध्ये 2 तास ज्याने सुंदर अशी मृदुंगाची साथ दिली असे आमचे मृदुंगाचार्य महाराज, आता मला नाव माहिती नाही, सूरज महाराज, त्यांचं देखील मनःपूर्वक आभार. 2 गायक, नवे गायक नाहीत, हे गंधर्व आहेत. स्वर्गातून डायरेक्ट इथंच आलेले आहेत, गंधर्व. त्या दोघांचं देखील मनःपूर्वक आभार. आमचे चोपदार असतील, सर्व टाळकरी 2 तास कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहिला, यांचं देखील आभार. विणेकऱ्याचं विशेषतः आभार. पॅन्ट शर्ट वरती का असे नाही पण आहे. आणि ज्यांनी आपल्या सर्वांपर्यंत सुंदर सुमधुर असा आवाज पोहोचवला असे आपले असलेले मचाले माईक सिस्टम वाले, यांचं देखील मनःपूर्वक पुन्हा एकदा आभार. सुंदर असा गोड असा त्यांनी आवाज दिला. आणि तुम्ही सर्व 2 तास शांततेत आत्यंतिक प्रेमाने कीर्तन ऐकलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या चरणावरती एकदा शिरसाष्टांग दंडवत करतो. अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगधीश परमात्मा यांच्या चरणावरती शिरसाष्टांग दंडवत असलेले मातृपितृचरण
यांच्या चरणावरती शिरसाष्टांग दंडवत करतो आणि जाण्या अगोदर पुन्हा एकदा सांगतो की सर्वांनी पुढच्या सप्ताहापर्यंत कमीत कमी 1 लाख तरी नामजप करा. किती? कमीत कमी 1 लाख तरी नामजप करा, जेणेकरून पुढच्या सप्ताहापर्यंत एकदा तरी तुम्हाला देवाची भेट व्हावी म्हणून करा. माझ्यासाठी नका करू किंवा कोणासाठी करू नका, पण ज्यांना कोणाकोणाला वाटतंय, महिला वर्ग पुरुष वर्ग, की ज्यांना भगवंताची एकदा तरी भेट व्हावी, त्यांनी भगवंताचं पुढच्या वर्षीच्या सप्ताह येईपर्यंत 1 लाख नामाचा अनुष्ठान करा. एवढं सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले गुरे वेडी वाकोडी मंतरी महाराज नाही उच्चारिला अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पती करा. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. कुंडली कवरला हरी विठ्ठल. अखंड हरिनाम